इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवाति अपसुतायं पुरीशो लीवड्डो वजीरति मस्सानि तस्सा वड्डन्ति पय्यातस्सना वड्ढति। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सन्मार्ग पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना त्रिवार अभिवादन करून आपल्या दैनंदिन धम्मसंस्काराप्रसंगी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी आपल्या सर्वांच्यासाठी धम्मदेशनेच्या सुरुवातीलाच अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करीत आहोत। उपस्थितांनो, आज आपण धम्मपदातील अतिशय महत्त्वाचा असा भगवंताचा उपदेश पाहणार आहोत, जो आपण 11वा वर्ग पाहत आहोत, जरा वर्ग। या जरा वर्गातील गाथा क्रमांक 7 आणि एकंदरीत धम्मपदातील गाथा क्रमांक 152चा उपदेश आज भगवंतांनी कोणासाठी दिलेला आहे ते अतिशय सुंदर पद्धतीनं अभ्यासण्याचा प्रयत्न करूया। या गाथेच्या सुरुवातीला एक गोष्ट अतिशय शुद्ध पद्धतीनं आपल्याला लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे अशी, भगवंत म्हणतात अल्पश्रुत व्यक्तीचे केवळ मास वाढते, प्रज्ञा नव्हे। काय म्हणाले भगवंत? अल्पश्रुत म्हणजे जे लोक कमी ऐकतात, है ना, अशा लोकांचं केवळ मास वाढते, प्रज्ञा वाढत नाही। हे मी नाही, भगवंत म्हणतात। भगवंतानी आजची ही धम्मकथा लालूदाई या स्थविराच्या संदर्भामध्ये दिलेला उपदेश आहे। आणि हो, नेहमीप्रमाणे उपदेशाचं ठिकाण श्रावस्ती जेतवनातलं अनाथपिंडकाचं बुद्धविहार। भगवंत या धम्मगाथेच्या द्वारे इथे असलेल्या अशा संपूर्ण अल्पश्रुत लोकांना, 2600 वर्षापूर्वी असलेले अल्पश्रुत लोक, 2600 वर्षानंतर आत्ता असलेले अल्पश्रुत लोक, अल्प म्हणजे कमी आणि श्रुत म्हणजे ऐकणारे, कमी ऐकणारे। कमी ऐकणारे म्हणजे बहिरे नाहीत, तर म्हणजे कमी न ऐकणारे आणि कमी ऐकणारे असे दोन शब्द आहेत। इथं अल्पश्रुत म्हणजे कमी ऐकणारे, ते बहिरे नाहीत, तर ते जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करत नाहीत, अशा लोकांना बुद्धांनी अल्पश्रुत म्हटलेला आहे। चला तर मग बघूया भगवंतानी हा महान असा धम्मपदातील 152 क्रमांकाच्या गाथेमध्ये दिलेला उपदेश कोणासाठी आहे आणि भगवंतानी कशा स्वरूपात या सगळ्या विषयाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याही काळात हा विषय अत्यंत महत्त्वाचा होता आणि याही काळात हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे।
आजच्या काळामध्ये आपण असे काही लोक पाहतो की ते कोणाचंच काही ऐकत नाहीत आणि स्वतःचे डिसिजन देऊन मोकळे होऊन जातात. त्याही काळात तसे लोक होते, याही काळात असे लोक आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा तसे लोक राहतील. भिक्खू संघामध्ये एक भिक्खू आहे ज्याचं नाव आहे लालूदाई स्थवीर, है ना. त्याच्या अगोदर एका स्थवीराची आपण धम्मकथा पाहिलेली आहे ज्याचं नाव आहे कालूदाई, आणि हा आहे लालूदाई. कालूदाई लालूदाई शब्दामध्ये साम्यता असली, गुण मात्र फार वेगवेगळे आहेत. इथे काय झालं तर हा लालूदाई नावाचा जो एक व्यक्ती आहे तो भगवंताच्या भिक्खू संघामध्ये दीक्षित झाला, आणि दीक्षित झाल्यानंतर तो मात्र गुरुजवळ जास्त वेळ बसायचा नाही. दीक्षित झाला होता आणि गुरुजवळ जास्त वेळ बसायचा नाही. त्याच्या शहाण्या सुरत्या कल्याण मित्रासोबत जास्त वेळ बसायचा नाही. आणि व्हायचं असं की जेव्हा त्याचे गुरुजी त्याला शिकवायचे तेव्हा तो थोडंसंच ऐकायचं आणि उठून जायचा. तसा हुशार होता. परंतु झालं असं की चांगल्या तऱ्हेचा अभ्यास न झाल्यामुळे तो सुरुवातीचे 2-4 वचनं ऐकायचा आणि ऐकल्यानंतर त्याच्यावर मग त्याच्याच मनाचं लावायचा, है ना. असे बऱ्याच वेळेस गुरु शिष्याच्या जोडीमध्ये कधी कधी गुरुही तसे असतात आणि कधी कधी शिष्य सुद्धा तसे असतात. म्हणजे हा जेव्हा त्यांच्या गुरुजवळ बसायचा, बसल्यानंतर थोडंसं ऐकायचा, लगेच निघून जायचा. आणि कोणी जर विचारलं गुरुनं काय सांगितलं तर जे नाही गुरुनं शिकवलं ते सुद्धा ते त्या लोकांना सांगायचा की माझ्या गुरुनं मला शिकवलं. कारण तो अल्पश्रुत होता, कमी ऐकायचा, ऐकण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देत नसे. त्याची श्रोतमय प्रज्ञा मात्र त्यानं कामाला लावली नव्हती. अशा प्रकारचा तो होता. काय झालं, श्रावस्ती ही धम्मवान लोकांची नगरी आहे आणि श्रावस्तीमध्ये असलेल्या धम्मवान लोकांमध्ये सारेच्या सारे लोक मार्गारूढ आहेत. सगळ्यात महत्वाचा एक गुण त्यांच्यामध्ये आहे की ते प्रचंड श्रद्धावान आहेत. भगवंताच्या श्रावस्ती नगरीची ही महती आहे. तिथे सारेच्या सारे श्रद्धावान आहेत. आणि आता एका दिवसाचा कोणी भिक्खू त्यांना दिसला तरी त्यांना ते वंदन करणारे आहेत. एखाद्या भिक्खूला खूप सुंदर असं प्रवचन धम्मदेशना देता येते, त्यालाही ते वंदन करणारे आहेत. एखाद्या भिक्खूला काहीच येत नाही तर त्याला सुद्धा ते सन्मानाने वंदन करणारे आहेत, सन्मान देणारे आहेत, वंदन करणारे आहेत, भोजन दान देणारे आहेत. तर असे श्रावस्तीचे लोक आहेत. काही वेळेस आपण अशा कथा पाहिलेल्या आहेत की श्रावस्तीच्या एका बुद्धविहारात तर लोक जायचेच नाही, भिक्खू लोक. तिथली जी उपासिका होती ती अनागामी होती. अनागामी म्हणजे तिचे जवळजवळ 7 बंधनं तुटलेले होते, है ना. तर अशी ती उपासिका होती की जी भिक्खूच्याही मनातलं पाहायची काय चाललंय. भिक्खू घाबरायची तिथे जायला, है ना. तर बऱ्याच वेळेस असं काही वर्षावात झाले की तिथे विहारात बंदीच नसायची. तरी ती एवढी श्रद्धावान होती. 4 प्रत्ययाचं दान ती कायमस्वरूपी देत असे. आणि इथे मात्र उलट आहे. इथे असा एक भिक्षू आहे ज्याचं नाव लालूदाई आहे. ते कोणाचंच काही ऐकत नसे. कोणाचं 5-10 मिनिटं ऐकल्यानंतर त्याच्यावर तो 2-3 तास बोलत असे. 5 मिनिटं ऐकायचं, 10 लोकांमध्ये 2 तास बोलायचं. तर अशामध्ये होईल काय, तर चिंतन कमी असते माणसाचं, असं आपण म्हणतो ना, है ना. खोटं बोला पण रेटून बोला. मुक राहणाऱ्यांचे सोनं विकल्या जात नाही. जे शांत असतात म्हणे
त्यांचं सोनं सुद्धा विकल्या जात नाही, आणि जे बडबडे असतात त्यांचे दगड सुद्धा ते सोन्याच्या भावात विकतात. कला आहे. इथे हा 5 मिनिटं ऐकायचा आणि काही म्हणायचं आपण बाहेर जाऊ. भगवंतानी हे सांगितलं, भगवंतानी ते सांगितलं, भगवंतानी असं सांगितलं. आणि जेव्हा भगवंताजवळ लोक यायचे, चर्चा करायचे की भगवंत तुम्ही असा असा उपदेश या दिवशी दिला का, भगवंत म्हणायचे मला माहित नाही. झालं असं की एकदा श्रावस्तीच्या नगरामध्ये काही लोकांकडे हा लालूदाई परित्राण पाठासाठी गेला. आता लोक अमंगल प्रसंगी, मंगल प्रसंगी, अमंगल म्हणजे मरण्या धरण्याला बोलवतात ना लोक, तिथेही भिक्खूला जावं लागतं. आणि मंगल प्रसंगी म्हणजे साखरपुडे, लग्ने, वाढदिवस यासाठी सुद्धा भिक्षूला जावं लागतं, मंगल मैत्री द्यायला, वंदना म्हणायला. मग याला सुद्धा काही लोक बोलवायचे. आता हा वेळ देत नव्हता. एक तो ऐकण्यासाठी वेळ देत नव्हता, दुसरं भावना करण्यासाठी वेळ देत नव्हता, समाधीसाठी वेळ देत नव्हता. त्याच्यामुळे बुद्धाचा धम्म किंवा बुद्धाच्या धम्माचा बौद्ध मात्र त्याला आतापर्यंत झालेला नव्हता. मग जेव्हा लोक त्याला बोलवायचे तर मंगल प्रसंगी गेल्यावर तो अमंगल प्रसंगी म्हणणाऱ्या गाथांचा उच्चारण करायचा. म्हणजे लग्नात जलदान विधीचे सूक्त म्हणायचा आणि जलदान विधीत लग्नाचे सूक्त म्हणायचा. असा कलंदर होता. लग्नाला बोलवलं की जलदान विधी करून यायचा आणि जलदान विधीला बोलवलं की लग्न लावून घ्यायचा. असा होता लालूदाई. आता हा लालूदाई असा का झाला, त्याच्या पाठीमागे 2 कारण आहेत. एक तर पूर्वजन्माचे कर्म आहेत. भगवंत या गाथेचा उपदेश देत आहेत, लालूदाईसाठी देत आहेत. 100% भगवंत हे त्याच्या पूर्वजन्माची कथा सांगणार आहेत. असाच एकदा लालूदाई एका उपासकाच्या घरी गेला. मंगल प्रसंग होता, अमंगल गाथांचा उच्चारण करून आला. अमंगल म्हणजेच कशा की जिथे ज्या गाथा बोलायला पाहिजे होत्या त्या तिथे न बोलता दुसऱ्याच भलत्या गाथा बोलला आला. ते लोक आले, भगवंताला वंदन केलं. भगवंताला त्यांनी सांगितलं की काय लालूदाई काही म्हणू लागलं. पुन्हा दुसरीकडे अमंगल प्रसंगी बोलवलं, तिथे ज्या गाथा बोलायला नाही पाहिजे त्याच गाथा बोलला है ना, आणि आला. असं बऱ्याच वेळेस झालं. पण सुज्ञ लोकांनी असा विचार केला की भगवंताची वाणी नसताना भगवंताच्या नावाने जर हा वाणी खपवत असेल तर हा बुद्ध धम्म आणि संघाचा अपमान आहे, आणि तो अपमान आपण थांबवला पाहिजे. असं तिथील साऱ्या लोकांना वाटलं. सुज्ञ लोक होते, भगवंताच्या सहवासाने परिपूर्ण झालेले लोक होते. सारेच्या सारे लालूदाईला घेऊन सारेच्या सारे भगवंत जिथे होते जेतवनात तिथे जाऊन बसले. सारे त्याचे आजूबाजूचे मित्र बनवून घेतले. सगळ्या भिक्खूंची, भिक्खुनीची, उपासक उपासिकांची धम्मसभा सुरू झाली. आणि त्या धम्मसभेमध्ये श्रावस्तीच्या काही लोकांनी प्रश्न केला की भगवान, हा लालूदाई नावाचा स्थवीर थेर तुमची वाणी न बोलता भलतीच कोणती तरी वाणी आम्हाला सांगतोय आणि ही तुमचीच वाणी आहे असं सांगतोय. आता असे काही वज्जीपुस्तक नावाचे भिक्खू होते, चांगला आणि वाईट, बहुश्रुत आणि अल्पश्रुत या 2 विषयाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घ्या. ज्या पद्धतीने तो कॉईन फेकला जातो आणि जमिनीवर आल्यानंतर त्याची फक्त एकच बाजू दिसते है ना, दुसरी बाजू बघण्यासाठी त्याला पलटवावं लागतं. म्हणजे इथे सुद्धा जो चांगला आहे तो वाईट आहे आणि जो वाईट आहे तोही चांगलाच आहे. भगवंताची वाणी आहे. भगवंत काय म्हणतात, वाईटच चांगला झालाय, चांगलाच वाईट होऊ लागलाय. बरोबर आहे.
तुम्ही आम्ही आईच्या उदरातून जन्मल्याबरोबर काय जन्मल्यात देवदत्त म्हणून आलो का? तुम्ही आम्ही जन्मल्या असा बुद्धासारखा हात करून आलो? म्हणजे इथे जन्म घेणारा प्रत्येक हा चांगला म्हणून जन्माला आलेला आहे, परंतु सहवासाने, परिसराने आणि नैसर्गिक वातावरणामुळे त्याच्या मनावरती आघात केलेला आहे. तुमच्या आमच्या भाषेमध्ये त्याला त्याच्या परिसराची सवय लागलेली आहे. तो परिसरामध्ये जे काही येतं ते सगळंच, त्याच्यात जनावरं आले, त्याच्यात माणसं आले, त्याच्यात जवळचे आले, त्याच्यात दूरचे आले, त्याच्यात आपले आले, त्याच्यात परके आले, त्याच्यात खूप ऐकणारे आले आणि त्याच्यात काहीच न ऐकणारे आले. असे लोक आहेत ना आजूबाजूला. परंतु आम्ही वेळ कोणत्या लोकांमध्ये देतो तसे संस्कार आमच्या मनावर ते पडतात. आम्ही आमच्या लेकरांना म्हणतो, बाबा तिकडे जाऊ नको, ती ऐकत नाही, ती जातेच. आणि मग 20-25 वर्षानंतर वेळ निघून गेल्यावर समजते, अरे तिकडे गेलो नसतो, मायबापाचं ऐकलं असतं तर आज माझी गाडी राहिली असती आणि माझा एक बंगला राहिला असता. मग एका कोपऱ्यात बसून रडते, दुमसू रडते, है ना. बायकोच्या साडीच्या पदरानं तोंड पुसू रडते, है ना. आणि तेव्हा मग मायेच्या पाया पडते, माय तू सांगत होती ते बरोबर होतं, पण तेव्हा ऐकलं नाही. माय आणि बाप म्हणते, बापा आता आमच्याही हातात नाही आणि आता तुझ्याही हातात नाही. लालूताईवर सुद्धा हे संस्कार पडले होते. तुम्ही आम्ही तयार कसे झालो? एकाएकी बुद्धविहारात येण्याची सवय लागत नाही माणसाला, एकाएकी ध्यान करायची सवय लागत नाही माणसाला, एकाएकी उपवास व्रत पालन करण्याची सवय लागत नाही माणसाला. एकाएकी माणूस तासन तास बसून ऐकत नाही आणि एकाएकीच माणूस सारं काही मनातलं हलकं झालं असं त्या माणसाला कधीच वाटत नाही. हे सवयीचा भाग आहे. चांगल्या गोष्टी 21 दिवस करा, चांगल्या सवय लागतात. वाईट गोष्टी एकही दिवस करू नका, सवय आपोआप लागते. इथं चांगल्या सवयी लावण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणार आहे, पण वाईट सवय लावण्यासाठी इथं वेळ द्यायची गरज नाहीये. कारण मन आहेच बिलंदर. ती एवढं बिलंदर आहे, ती एवढं कलंदर आहे आणि ते एवढं दलिंदर आहे, ते कोणाचं ऐकतच नाही, ते चांगल्याकडे जातच नाही, ते वांगल्याकडेच घुसते. लालूदाईला सुद्धा म्हणायचे त्याचे मित्र की अरे आम्ही सूत्रपठण करतो, येऊन बस. ते म्हणायचं माहीत आहे. 4-2 भिक्षू चर्चा करायचे, चर्चेमध्ये म्हणायचे अरे भगवंतानी काल या धम्मस्कंदावरती उपदेश दिला, चला चर्चा करूया. तो म्हणायचा माहीत आहे. गुरु त्याला शिकवायचे की अमंगल प्रसंगी कोणते सूत्र घ्यायला पाहिजे, दुःखद प्रसंगी, सुखाच्या प्रसंगी कुठले सूत्र घ्यायला पाहिजे, कुठल्या गाथांचं उच्चारण करता आलं पाहिजे, कोणत्या स्वरात करता आलं पाहिजे, कोणत्या पद्धतीनं धम्मदेशना देता आली पाहिजे, ह्याविषयी ते सांगत होते. पण तो म्हणायचा ओके माहिती आहे. कोणी काही जर चांगलं सांगायचं झालं तर म्हणायचं माहिती आहे, माहिती आहे. आणि जेव्हा लोकांच्या श्रद्धेपोटी लोक निमंत्रित करायचे, जायचा आणि भलतेच कार्यक्रम करून यायचा, काय बोलताच यायचं नाही ना, हे का नाही? काय बोलता येणार आहे का? असा एक भिक्खू आपण पाहिला, ज्याचं नाव आहे पटिशन. 500 अरहंत भिक्खू त्याला शिकवायला आहेत आणि 500 अरहंत भिक्खू रोजपणे रात्रंदिवस शिकू लागले, पण त्याच्या काय डोक्यात शिरेना. अरहंत आहेत बरं, आणि संख्या किती आहे? 500.
है ना? इथं गुरु कोण आहे यापेक्षाही महत्वाचं आहे की शिष्य कसा आहे. गुरु कोण आहे याही पेक्षा महत्वाचं आहे शिष्याची जिद्द किती आहे, चिकाटी किती आहे, आणि शिष्य मेहनतीला लागला का नाही लागला. आपण पाहतो ना, गुरुजी 5-50 पोरांना सारखंच शिकवतात. सगळे मिनिटला येतात का? एकच एखादं. मग त्याच्यातही मिनिटला येणार पोरांची संख्या नाही, पोरीची संख्या आहे. पोरं येतच नाही. पोरं चालले कुठं आई समजेल ना. पोरं हे लालूदाई सारखे बोंबलत फिरायले. काही सांगा त्यांना म्हटलं आम्ही या ना विहारात. नाही माहिती आहे. वंदना घ्या ना. नाही पाठ आहे. अरे ध्यानाला बसा ना. नाही वेळ नाही. आणि मग एखादा असा मोठा प्रसंग आला की मग टाय फिश है ना. इथे माणसाला माणसापासून वाचवायचं असेल तर माणसाने जास्तीत जास्त ऐकण्याचा सराव केला पाहिजे. ते बी भलतं सलतं नाही ऐकलं पाहिजे. भलतं सलतं ऐकलं की माणूस लवकर मरते. चांगलं ऐकलं पाहिजे है का नाही. तुम्ही बघा, भगवंताची वंदना ऐकताना तुम्हाला नाचावंसं वाटते का? वर्ण गंध गुणू पेत असं वाटते कधी? वाटते का? पानाती पाता मनात काहीतरी सुरू आहे असं लय मोठं. याचं असं व्हावं माहीत, त्याचं तसं व्हावं माहीत, तसा त्यांना असं व्हावं माहीत, असं वाटते का बरं? नाही. तुम्ही शांत जरी बसलात ना, काही ऐक नाही तुम्ही, काही नाही, डोळे बंद नाही, काही नाही, ध्यान नाही, काहीच नाही, नुसते असे शांत येऊन बसला ना तरी तुमच्या मनात असा विचार येत नाही. कारण काय? माणसाचं मन संस्काराचा गुलाम आहे. माणसाच्या मनावर जे संस्कार पडलेले आहेत त्या संस्काराचा तो गुलाम आहे. आणि संस्कार मात्र त्याला चांगला विचार करून देत नाहीत. कारण मनाला जी काही आम्ही सवय लावलेली असते ना, ती सवय मनाला चांगल्या देण्याकडे लावलेलीच नाहीये. मित्रमैत्रिणी अशा आहेत, धम्माचा एकही अर्थ त्यांना माहित नाही, सुत्तांचा एकही अर्थ त्यांना माहित नाही. मग ते चांगलं काय शिकवतील आपल्याला? हे का नाही? तुम्ही बघा, इथं संध्याकाळी 9-9:30 वाजता उभे राहा आणि जोड्यानं जाणाऱ्या लोकांची ना निरीक्षण करा. बारीक आम्ही करतो कधी कधी. जोड्यानं जाणारे लोक, जोड्यानं जाणाऱ्या लोकांचं निरीक्षण करायचं आहे ना. बेवड्यासोबत बेवडच जाते है का नाही? बेवड्यासोबत बेवडच जाते आणि लगेच समजते किती पिली है ना. डुलत पडते का काय? आपल्याला कधी कधी असं वाटते आर लुडकलं पडलं, पण पडतं असं उठून उभं राहते आणि उभंच राहत नाही. हात जोडून बंधा मी बनते म्हणते. आता अशा माणसाला चुकी हो बा. आता त्याला आशीर्वाद काय द्यावा? उद्या पण तुला भेटू आहे का नाही. आणि एखादा चांगला विहारात येणारी आहे तर तिची मैत्रीण कशी असते, तिचा मित्र कसा असतो? बाया सुमार्गावर आहेत याचा अर्थच तो आहे की बायांमुळेच विहार भरू लागले. माणसं सुमार्गावर नाहीत कारण माणसाचे मित्रमैत्रिणी कल्याण मित्र नाहीत त्यांना. त्याला एखाद्या दिवशी असं वाटत असेल की नाही आज नाही घ्यायची, तर येथेच इकडून तिकडून एखादं त्याला म्हणते आज मेरे तरफ से चाललं बोलत त्याच्यासोबत आहे का नाही.
मग हा किती सुंदर उपदेश आहे भगवंताचा. मग काय करायचंय? इथे वाचायचं असेल, वाचायचं म्हणजे पानं वाचायचं नाही, इथे वाचायचं असेल, टिकायचं असेल, सुखानं नांदायचं असेल आणि आपल्या जीवनामध्ये कधीच दुःखी व्हायचं नसेल तर तुम्ही आम्ही एक काम केलं पाहिजे, जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खास करून तुम्ही सगळ्या जणी ज्यातल्या बऱ्याच बायकांना वाचता येत नाही. येते का माय? 2-3 आहेत म्हणा, दोघी तिघींना वाचता येत नसेल, येत असेल थोडंफार, पण बऱ्याच आहेत ना. माय मावल्या तुम्ही सगळ्या जणी का सगळ्याच कलेक्टर आहेत? अशा काही आहेत की त्या बिचाऱ्यांना काहीच ऐकता येत म्हणजे वाचता येत नाही. मग ज्यांना वाचता येत नाही त्यांनी खूप ऐकलं पाहिजे, है ना. वेळ वाया घालू नका, ऐका, जास्त ऐका. मी वारंवार तुम्हाला सांगतो, भगवंताचं वचन आहे. भगवंत म्हणतात, धम्म श्रवण करता करता अशी एखाद्या मनाची अवस्था कधी येऊन जाईल, कधी पूर्वाश्रमीचे केलेले पुण्यकर्म फळास येतील आणि कधी तुमच्या चित्ताची अवस्था बदलेल काही सांगता येत नाही. म्हणून भांडे धुतानी वंदना ऐका, स्वयंपाक करताना प्रवचन ऐका, धुणं धुताना सूत्रपठण ऐका. इकडल्या तिकडल्या शिव्या श्राप ऐकण्यापेक्षा ते बरं आहे ना माय. उठल्या बरोबर वंदना ऐका, उठल्या बरोबर वंदना बोलण्याचा प्रयत्न करा, जेवढं येते तेवढंच म्हणा. कोणावर भरजबरी करू नका घरातल्या लोकांवर. हा आता मी हात जोडले तू जोड, कोणाला बळजबरी करू नका. मी हात जोडले आता तू जोड आणि तुला जोडावेच लागतील असं म्हटलं की मी फिसकलं, मग ते जोडतच नाही. है ना, ते जोडत नाही. ते तुमच्याकडे पाहून पाहून एक दिवस असा येईल की ते तुमच्या अगोदर पण हात जोडून बसल. होते असं. काय हे करायचंय, सगळं का करायचंय त्याचं कारण बुद्धानं सांगितलं. भगवंत म्हणतात, जेव्हा आपण जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करतो, आणि ऐकतो कसे बरं आपण, ऐकण्याच्या पद्धती आहेत बरं माय, ऐकण्याच्या पद्धती आहेत का ना. म्हणजे बरेच लोक असे ऐकतात, शरीर तिथं असते आणि मन मार्केटनं फिरते, मन मंडीमध्ये फिरू लागलं, अरे मन इकडं तिकडं फिरू लागलं, तर मग ते ऐकायला काय मजा आहे का? समजतच नाही ना. म्हणजे हा जो शब्द मी बोलला त्या शब्दावर तुमच्या मनाने विचार केला पाहिजे की खरंच हे असं असेल का. मन एवढं फास्ट आहे ना, त्याला तुम्ही धरू शकत नाही. एका सेकंदामध्ये ते जगाला न सापडलेलं उत्तर सुद्धा शोधते, आणि एका सेकंदामध्ये ते एवढं फास्ट आहे ना, असा प्रश्न विचारेल की जगातलं कोणी त्याचं उत्तरच देऊ शकणार नाही. मन आहे हे बेकार आहे. त्याची चाल, त्याची गती घोड्यापेक्षा जास्त आहे, आणि याची त्याच्या मनाची अवस्था सुद्धा घोड्यापेक्षा बेकार. 2-4 चांगले लोक म्हणायचे ऐक ना बाबा, ते म्हणायचं नाही माहिती आहे, बसा ना वंदना घ्या ना, ते म्हणायचे नाही पाठ आहे. असे म्हणू 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 अशी काय मनाची अवस्था तयार झाली, अशी काय मनाला संस्कारितपणा लागला, असा काय मनाला संस्कार लागला की आता चांगलं काय ते समजतच नव्हतं. चांगलं काय ते समजेनाच, कारण मनाचं काम बंद झालं ना. जायचं काहीतरी म्हणायचं पुन्हा वापस यायचं. मग ते लोकांना अर्थ समजो न समजो, धम्मदेशना समजो न समजो, सुद्धा समजो न समजो, काही घेतलं नाही. पुजाऱ्यासारखं काहीतरी बडबड करायचं वापस यायचं, असा नीती नियम सुरू झाला. सारेच्या सारे लोक आले, भगवंताला प्रश्न केला. मग भगवंत म्हणाले
अरे भिक्खूंनो, लक्ष देऊन ऐका, लालूदाई सारखं करू नका. ते काय करायचे, ते म्हणायचे मला सगळंच माहित आहे. म्हणजे मी जर सांगत असताना, भगवंत म्हणाले की मी जर सांगत असताना तुम्ही माहित आहे असं म्हणू नका. धर्मामध्ये एखादा धर्मस्कंद जर आपल्याला वारंवार वारंवार ऐकता येत असेल तर आपला वेळ व्हायला चाललाय असं म्हणू नका, है ना. जसं आपल्याला एक सवय लागलेली आहे, खूप छान सवय आहे आमची सगळ्यांचीच, की आम्ही त्रिशरण पंचशील घेतल्याशिवाय कोणतंच काम करत नाही. तर बघा, तो संस्कार पडून घेतला का नाही आम्ही आमच्या मनावर. आम्ही म्हणतो का नाही, पानाती पाता माहिती, आधी नदाना माहिती आहे, कामी सुमिच्छाचारा माहिती आहे, मुसावादा माहिती आहे, सुरा मेरे म्हणजे प्रमाद खाना माहिती आहे, असं म्हणतो का आपण. पाचशील माहित आहे, अष्टशील माहित आहे, तरी पण आपण काय घेतो, कारण तो मनाचा आमचा मोठेपणा आहे. म्हणजे मनाला त्या गोष्टीचा संस्कार लागलेला आहे. आणि म्हणून तुम्ही कुठेही जा, अमंगल प्रसंगी जा किंवा मंगल प्रसंगी जा, इथल्या कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशिलापासूनच होते का नाही होते. आता आम्हाला आणखी एक समाजाला सवय लावायची आहे. कोणती, जेव्हा असा समाज तयार होईल, लग्न लावायला गेलेल्या भंतीजीला जेव्हा लोक म्हणणार नाहीत शॉर्टकट भंतीजी, ही त्या लोकांना आता आम्हाला सवय लावायची. ही जर सवय लागली तर बुद्धाच्या गाथा म्हणत आहेत भंतीजी, असे 2-4 भंतीजी बसलेले आहेत लग्नांमध्ये, ह्या बुद्धाच्या गाथा चालू आहेत, तासन तास, 2 तास 3 तास नुसतं सूत्रपठण. तुम्ही सांगा, त्या मुला मुलीच्या आयुष्यामध्ये दुःख येतील का. पण छोटे मोठे आले दुःख तर त्याच्यातून बाहेर येतील. सगळ्यात मोठं दुःख, ते बिचारे वेगळे होणार नाही. तुमच्या आमच्या भाषेत त्यांचा काडीमोड होणार नाही, तुमच्या आमच्या भाषेत त्यांची फारकत होणार नाही. आणि आज सगळ्यात मोठं समाजाचं दुःख ते आहे. आणि आम्ही समाजाला सांगायला सुरुवात केलेली आहे की तुमच्याकडे फारकती होऊ लागल्या, त्याचं कारणच हे आहे, तुम्ही भंतीजीला लग्नात वंदना बोलूच दिली नाही. आणि मग लोक आम्हाला बोलू लागले घरी, या भंतीजी परित्रण पाठाला या. मग आम्ही तिथं मात्र सोडत नाही 3 तास. आणि आमच्या पक्क लक्षात असतं, 100 लग्न लावले ना, त्यातले 56 लग्नामध्ये आम्हाला पहिली विनंती हीच येते, भंतीजी वेळ झाला. आणि आम्ही बरोबर ते लक्षात ठेवतो, यांच्याकडे परित्राण पाठाला गेल्यानंतर यायच्या बापालाही सोडायचं नाही. ते का बरं, तर त्या लोकांविषयी असलेली आपल्या मनात करुणा आहे. यांनी कधीतरी आपल्याला खाऊ घातलंय, भोजन दान दिलंय, चिवरदान दिलंय, अष्टपरिष्कार दान दिलाय, है ना. तर म्हणून यांचं कल्याण झालं पाहिजे, या उद्देशानं त्यांच्या मनाला संस्कार लावण्यासाठी तो केलेला एक धम्माचा प्रयोग आहे. आणि त्याला उत्तम धम्माचा प्रयोग म्हणतात. भगवंत असताना भगवंताकडे किती ज्ञान आहे, किती प्रज्ञा आहे. भगवंताने जर विचार केला ना, तर दिवसभर एकाही माणसाला एक शब्दही बोलू देत नाही, एवढी किमया आहे त्यांच्याकडे. पण ते जबरदस्ती करतायत का कुणाकडे नाही. ते म्हणालेत का त्या भिक्षूंना तिथे लालूदाईच्या संदर्भामध्ये बुद्ध उपदेश द्यायला सुरुवात करतायत आता. आणि तेव्हा ते म्हणतायत, भिक्खूंनो सतर्कपणे ऐका, सावधानतेनं ऐका, आणि लालूदाई सारखं करू नका. तू जसा म्हणतोय ना, मला माहिती आहे, मला माहिती आहे, मला माहिती आहे, मला माहिती आहे, असं जर करसाल तर मग फायदा काय होणार नाही. सारे भिक्खू छातीशी हात जोडून साधू 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 म्हणू लागले. आणि तेव्हा भगवंतानी तिथे धम्म उपदेश द्यायला सुरुवात केली. साऱ्या भिक्खूंनी प्रश्न विचारला की लालूदाई हा असा आहे का. थोरा मोठ्याच्या सहवासात राहतोय, बरं बाकी भिक्खूंचं सोडा हो, जिथे जेतवनात भगवंत आहे त्या जेतवनात तो राहतो.
आणि भगवंताच्या सहवासात राहिलेला भिक्खू असा कसा? आपण जर पाहिलं भिक्खूची किमया, तर त्या काळात वही पेन नव्हते, ना पेपरचा शोध लागलेला नव्हता, ना इंकचा शोध लागलेला नव्हता ना. बुद्ध सांगायचे आणि भिक्खू लोकांच्या डोक्यामध्ये ते डायरेक्ट फिट होऊन जायचं. 84,000 बुद्धांनी उपदेश दिलेले आहेत. पहिल्या धम्म परिषदेमध्ये एकट्या भिक्खूंनी सारे सुत्त सांगितले. आता सुत्त कमी आहे. 6 महिने चालली परिषद, 6 महिने एक भिक्खू फक्त सुत्तच म्हणत होता. सुत्त म्हणजे फक्त असं पारायण सारखं नाही, तर कुठलं सुत्त कुठे म्हटलेलं आहे, कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे, कारण काय, आणि त्या सुत्ताचा त्यावेळेस समाज जीवनावर झालेला परिणाम कोणता आहे, या साऱ्या गोष्टीचा आराखडा तिथे घेतला जात होता, है ना. म्हणून तर आपण प्रत्येक सुत्तासमोर लावतो ना, एवं मे सुत्तं एकं समयं भगवा. असे मी ऐकले आहे, आनंद म्हणतायत, असे मी ऐकले आहे की एकेकाळी भगवान इथे इथे असताना. याचं कारण ते आहे, कारण लालूदाई सारखे जरी असतील तर सारीपुत्र महामोगल्यान आनंद आणि उपाली सारखे सुद्धा होते, बहुश्रुत सुद्धा होते आणि अल्पश्रुत सुद्धा होते. पण अल्पश्रुतांचा इतिहास नाही होत. आता तुम्हाला मी ही कथा सांगत असताना लालूदाई विषयी तुम्हाला काय वाटतं बरं? कशाला भिक्षू झाला असेल, नाही काही शिकू लागला होता, लोक खाऊन जाणार नाहीत बुद्धाकडं, असं आला असेल ना मनात, येतेच मनात. मला तुम्ही सांगत नाही, तुम्ही लय चांगले आहेत, पण येते मनात तसं आहे ना. माणसाच्या मनात येते ना की बाबा भिक्षूचं कामच नाही करायचं, भिक्षू कशाला झाला असेल. बरोबर आहे, आलंच पाहिजे. मग असे जरी असले, अल्पश्रुत जरी असले तरी बहुश्रुत होते. आणि बहुश्रुत कोण होता? तर आनंद होता. आनंदासारखा बहुश्रुत भिक्षू नाही सापडला. ते म्हणजे त्यांचं डोकं म्हणजे कम्प्युटर, फेल कम्प्युटर तिथे. तुम्ही मला सांगा, एवढे सुत्त सांगितले, ते परफेक्ट सुत्त माहित आहे राजगुरात कोणतं दिलं? मग वैशालीचं राजगुरात नाही सांगितलं, राजगुरातलं वैशालीत नाही सांगितलं. जिथं दिलं तिथंच कोणाला दिलं. त्यातले बरेच असे सुद्धा आहेत की भगवंताच्या सोबत नाहीत. ते भगवंत बाहेरून आल्यानंतर मग विहारात आल्यावर सांगितलेले आहेत, तरी एक्झॅक्ट तेच तचा फ नाही आणि फचा म नाही, जसं आहे तसं. म्हणजे इतिहास सुद्धा अशा लोकांचे काय करतो, नोंद लिहून ठेवतो. काय नोंद लिहून ठेवली? नोंद अशी लिहून ठेवली इतिहासकारांनी की आनंद जर नसते तर पहिली धम्म परिषद यशस्वी झालीच नसती. खूप सुंदर इतिहास आहे तो. इतिहास कसा आहे? 499 आहे आणि आनंद अरहंत नाहीतच. हाड घातली भदंत महाकाश्यप स्थविरांनी, अरहत असल्याशिवाय परमिशन नाही. संगायन करायचं होतं ना, संगायन काय कोणी करू शकते का? नाही. अरहत असल्याशिवाय तुम्हाला परमिशन नाही अशी हाड घातली. म्हणजे उद्या परिषद सुरू होणार आहे, आज रात्री झोपायला गेले आणि झोपताच विचार करू लागले, की जमिनीवर पडलं नाही डोकं, विचार करू लागले की भगवंताचे एवढे सुत्त माझ्याकडे आहेत. असा एकही उपदेश नाही की भगवंताने मला सोडून दिलेला आहे. एवढे वर्ष भगवंताचा उपस्थापक म्हणून काम केलंय, एवढ्या वर्षापासून भगवंताची सेवा केली आणि या महान पुण्यवान धम्म संधीमध्ये माझा लाभ मला देता येत नाहीये, माझं काहीच मला करता येत नाहीये, धम्मसेवा करता येत नाही, पूजनीय संघाची सेवा करता येत नाही. या विचारामध्ये डोकं ठेवलं आणि जमिनीला डोकं लागताच आरत झाली. हे काय मिर्याकल आहे का?
जादू आहे? जादू आहे? जादू नाहीये. नाही 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 नाही, अनंत अनंत जन्माचे पुण्य कामाला आले. आणि म्हणून वारंवार सांगतोय, धम्म कार्यामध्ये सदोदित लीन व्हा. कधी मनाची चांगली अवस्था निर्माण होईल सांगता येत नाही. अनंत 2 सेकंदामध्ये अर्हत झाले. आणि तेव्हा परमिशन मिळाली. 499 भिक्खू संघांनी परमिशन दिली की आनंद धम्म परिषदेमध्ये येऊ शकतात. आनंदापासून धम्म परिषदेची सुरुवात आहे. विचार करा, आनंदाचे पुण्यकर्म कमी पडले असते आणि आनंद धम्म परिषदेला गेलेच नसते. परिषद तर झाली असती, पण सुत्ताचं संगायन झालं नसतं. 2च गोष्टी झाल्या असत्या. धम्म आणि विनयाचं संगायन झालं असतं. धम्म सांगितलं असतं आणि विनय सांगितले असते. धम्माला सुरक्षित करण्यासाठी विनयाची काय गरज आहे, आणि विनयाच्या पालनामुळे धम्माचा विकास कसा होतो याच्यावरती 6 महिने चर्चा झाली असती. पण भगवंत कुठे, केव्हा, कोणाला उपदेश केला, कोणत्या गाथा बोलल्या, कोणते सुत्त बोलले, एका सुत्तामध्ये किती गाथा आहेत आणि त्याचा अर्थ काय, हे मात्र तुम्हाला आम्हाला काही मेळ लागला नसता आणि त्रिपिटक तयार झाला नसता. बुद्ध धम्माचा एखादा तरी असा छोटासा ग्रंथ तयार झाला असता आणि त्याच्यामध्ये सगळा सार आला असता बुद्ध धम्माचा. धम्म आणि विनय, धम्म आणि विनय सुद्धा मात्र मिळालेच नसते. हे संस्कारित चित्ताचं हे काम आहे. बहुश्रुत चित्ताचं हे काम आहे. अल्पश्रुत चित्ताचं हे काम आहे का? अजिबात नाही. भगवंत श्रावस्ती मधल्या जेतवनामध्ये त्या लालूदाईच्या पूर्व जन्माची कथा सांगताना म्हणतात, भिक्खूंनो, हा लालूदाई याच जन्मात असा नाहीये. गेल्या अनेक जन्मामध्ये याने हे सगळे असेच कामं केलेली आहेत. अनेक जन्मामध्ये, याच्या पूर्वजन्मामध्ये हा असाच होता, कोणाचं काहीच ऐकत नव्हता. भगवंतानी कालूदाईची जन्माची एक पूर्वकथा सांगितली. भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, नीट लक्ष देऊन ऐका. पूर्वी असलेले चित्ताचे संस्कार आपल्या वर्तमान जीवनाच्या कार्यपद्धतीवर असतात. म्हणजे मागे आम्ही कोण होतो आणि आमच्या चित्ताचे संस्कार काय होते, तर ते चित्ताचे संस्कार आज आमच्या वर्तमान जीवनात सुद्धा आमचा पिच्छा सोडत नाहीत. लालूदाई याच जन्मात असा नाही तर मागच्या जन्मात सुद्धा तो तसाच होता. प्राचीन काळी वाराणसी नगरामध्ये एक राजा राहत होता. पूर्वकथा सुरू झाली, इथं वर्तमान कथा संपली. काय झालं? प्राचीन काळी वाराणसीमध्ये एक राजा राहत होता. वाराणसीमध्ये काय? सारनाथ, ऋषी पतन मृगदाय वन है ना. सारनाथ मध्ये काय झालं तर भगवान बुद्धांनी पहिला धम्माचा उपदेश दिला ना. तर या वाराणसीमध्ये प्राचीन काळीमध्ये कोणता काळ, जेव्हा आमचे सिद्धार्थ गौतम वेगवेगळ्या बोधिसत्व अवस्थेतून जात होते. तर त्या काळी भगवंताला जन्माला येऊन किती वर्ष झाले? 2570. तर त्याही अगोदर 527 जन्मापैकी कुठल्या तरी एका जन्मात, कोणत्या जन्मात? या जन्मात भगवंत कथा सांगतायत आणि भगवंत म्हणतायत की वाराणसीमध्ये एक राजा राहत होता. त्या राज्याच्या सीमेवरती एक अग्निदत्त नावाचा ब्राह्मण वास्तव्य करत होता. तो अग्निदत्त ब्राह्मण शेतकरी होता. वाराणसीचा राजा. त्या वाराणसी राज्याच्या राज्यामध्ये एक अग्निदत्त नावाचा ब्राह्मण शेतकरी, आणि या ब्राह्मण शेतकऱ्याच्या मुलाचं नाव होतं सोमदत्त.
येते लक्षात? आलं लक्षात? है ना? वाराणसी नगरचा राजा, त्या राज्यामध्ये एक अग्निदत्त नावाचा शेतकरी ब्राह्मण राहत होता. त्याच्या मुलाचं नाव होतं सोमदत्त. काय झालं की हा जो सोमदत्त होता तो राजाचा फार प्रिय चाकर होता, नौकर होता. राजा त्याला कुठलंही काम सांगितल्यानंतर तो मात्र हलगर्जीपणा करत नसे आणि त्यामुळे राजाचं काम अचूक पद्धतीने केल्यामुळे तो सोमदत्त राजाचा फार प्रिय झालेला होता. इकडे अग्निदत्त आपल्या शेतीची मशागत करत होता. शेतकरी होता, त्याच्याकडे 2 बैल होते. शेतीची मशागत करत होता, पण शेतीची मशागत करत असताना एक बैल त्याचा चक्कर येऊन खाली पडला आणि तो बैल उठलाच नाही. तिथेच तो बैल मरण पावला. बैल मरण पावलाय. बैल मरण पावल्यामुळे त्या अग्निदत्त नावाच्या ब्राह्मणाला असं वाटलं की राजाच्या सोबत माझ्या मुलाचं खूप चांगलं आहे, राजाचा प्रिय तो चाकर आहे. आणि जर सोमदत्ताने जाऊन राजाला विनंती केली की माझ्या वडिलांना एक बैल पाहिजे, राजा एका सेकंदामध्ये देईल. जेव्हा सोमदत्त शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये जाऊन त्यांनी तो सगळा घडलेला प्रकार पाहिला, तेव्हा अग्निदत्त सोमदत्ताला म्हणाला, अरे माझ्या पुत्रा, जरा सावलीशी येऊन बस. मी आज शेतीची मशागत करत असताना, नांगरणी वखरणी काहीतरी करत असेल, शेतीची मशागत करत असताना हा आपला बैल मरण पावलेला आहे, तू जाऊन राजाला सांग. सोमदत्त आपल्या अग्निदत्त नावाच्या वडिलाला म्हणाला की पिताश्री, मी जर राजाकडे जाऊन या बैल मागण्याची याचना केली तर राजा माझ्याविषयी असा म्हणेल की माझा चाकर आहे म्हणून मला काही पण मागायला येतं. किंवा मी जर राजाला या बैलाची विनंती केली, याचना केली तर राजासमोर माझी हीनता प्रकट होईल. तो म्हणाला, पिताश्री एक काम करा, तुम्हीच उद्या सकाळी जाऊन राजाला बैल मागा. तुम्ही जर गेलात तर राजा आपला दयाळू आहे, मयाळू आहे, कनवाळू आहे आणि दानशूर आहे. तुम्ही जर त्या राजाला विनंती केली तर राजा तुम्हाला लगेच बैल देईल. अग्निदत्त म्हणाला, अरे सोमदत्ता, मी शेतकरी माणूस आहे, मला जमिनीची मशागत कशी करायची ते माहित आहे, मला पीक पेरणी कशी करायची ते माहित आहे, मला कापणी खुरपणी कशी करायची ते मला माहित आहे, मला निंदणी आणि पेरणी कशी करायची आहे ते मला माहिती आहे, पण राजासोबत बोलता मला येणार नाही. खरं आहे, शेतकरी असल्यामुळे राजाला काय बोलावं लागतं ते त्याला माहित नव्हतं. मग काय केलं, या सोमदत्ताने आपल्या पित्याला घेऊन एकांतामध्ये गेला आणि एकांतामध्ये जाऊन त्याने एका स्मशानामध्ये गवताच्या 3-4 पेंड्या अशा बांधून ठेवल्या. आता आपल्या बापाला तो प्रॅक्टिस करून देऊ लागला होता राजाला कसं बोलायचं. आणि खरं आहे, राजा जर चांगला असेल तर ठीक आहे, आणि राजा जर बेकार असेल तर कधी चिरछत करून टाकेल काय समजणार. आणि तशा काळात, त्या काळात होते तसे राजे, हो, वाट नाही दिली तरी मुंडका हाणायचे, असे राजे होते त्या काळात, असे होते. आहे का रे? आजचा राजा बघा आपला, लेकरं म्हणतायत नीट परीक्षामध्ये घोटाळा झाला, ते म्हणतात बरा मला काय घेऊन नाही, ते म्हणते मी 10वी नापास आहे, तुम्ही डॉक्टर होऊन काय करणार आहे. मग असा राजा असला किती उपोषण केले तर राजा काय करणार आहे, काहीच करत नाही राजा. मग याच्या वडिलांना असं वाटलं की राजा जर असा असला आणि राजासमोर जर माझा एखादा शब्द चुकला, राजाने मला जर चिरछेदाची शिक्षा दिली तर मग करायचं काय. बैलही जाईल, शेतीही जाईल, पेरणी जाईल, नांगरणी जाईल आणि सगळंच जाईल. मुलांनी एक भारी आयडिया केली आणि बाजूला वीरनस्तंभ नावाचं एक स्मशानभूमी आहे. त्या वीरनस्तंभ नावाच्या स्मशानभूमीमध्ये
पिता पुत्र गेले आणि याने गवताचे असे 4-5 पेंड्या बांधून ठेवल्या आणि आपल्या अग्निदत्त नावाच्या पिताश्रीला वडिलांना म्हणाला, कोण? सोमदत्त. की पिताश्री, ही मोठी पेंडी म्हणजे राजा, ही लहानी पेंडी म्हणजे सेनापती, ही त्यापेक्षा लहानी पेंडी म्हणजे राजाचा खजिनदार, जो तुम्हाला बैल देईल, है ना? आणि ही पेंडी म्हणजे काय? तर राजाचा रखवलदार आहे. आणि सांगितलं की पिताश्री असं यायचं, आल्यानंतर जिथे मोठी गवताची पेंडी आहे त्याच्या समोर उभं राहायचं आणि उभं कसं नाही राहायचं, असं है ना? राजा समोर उभं राहताना कसं राहायला पाहिजे, तर ती तशी त्याची आदब राहिली पाहिजे. जसं आपण छत्रपती शिवरायांच्या काळात जर जातो आणि तो इतिहास वाचतो, तर छत्रपती समोर आल्याबरोबर लोक आदरानं झुकून त्यांना मुजरा घालायचे, राजन मुजरा, है ना? ही एक पद्धत होती. पुढे राजश्री शाहू महाराजांकडे सुद्धा मुजऱ्याची पद्धत होती. तो स्वाभिमानाचा मुजरा होता, तो आत्मसन्मानाचा मुद्रा होता. आणि आमच्या छायेवरती, आमच्या डोक्यावरती ज्याचं छत्र आहे, अशा छत्रपतीचा तो सन्मान होता. पण आता मुजरा बदलला, आता मुजरा बदलला आणि म्हणून सगळ्या देशाचं वाटोळं झालं. इथं याला सुद्धा असं वाटलं की या राजाला जर काही वाटलं तर माझं काय खरं नाही. मग सोमदत्तानं सगळी तयारी केली आणि आपल्या पिताश्रीला म्हणाला की हे राजाची पेंडी, समजा ही मोठी पेंडी म्हणजे राजा, तिथं जायचं, म्हणायचं आमच्या राजाचा विजय असो, आमचा राजा लय दयाळू आहे, आमचा राजा लय मयाळू आहे, अरे आमचा राजा लय दानशूर आहे, असं म्हणायचं. आणि मग म्हणायचं आमच्या राजाचा विजय असो. अग्निदत्तानं खूप चांगल्या पद्धतीनं 2-3 दिवस हा प्रयोग रंगवला, त्याला पाठ झालं. आणि एकदा त्या गवताच्या पेंड्याजवळ उभा राहून तो म्हणू लागला, मुलाला पाहून. सोमदत्त पडत होता. आता म्हणे पिताश्री म्हणू लागला, आमचा राजा लय दयाळू आहे, आमचा राजा लय मयाळू आहे, आमच्या राजासारखा राजाच नाही, पण आमचा राजा लय दानशूर आहे. आणि मी अशी राजाला विनंती करतोय की आमच्याकडे 2 बैल होते, त्यातला एक बैल मेला, आता राजाने एक बैल आम्हाला द्यावा. असं त्यानं बरोबर पाठ केलं. सोमदत्त खुश झाला, आपला पिता लय चांगला आहे, आपल्या पित्याला जसं सांगितलं तसं त्यांनी पाठ केलं. आता उद्या असंच म्हणला पाहिजे. उद्या सकाळी राजाचा दरबार भरला. उद्या सकाळी राजाचा दरबार भरला आणि राजाच्या दरबारात अग्निदत्त यांनी प्रवेश केला. सगळे जिकडे तिकडे असे उभे आहेत. राजा मुख्य आसनावर बसणारच आहे. म्हणजे राजाची एंट्री झाल्यानंतर सारेच्या सारे राजदरबारातले लोक उठून उभे राहतात. तो एक आदर आहे. थायलंड असेल, ब्रह्मदेश असेल, म्यानमार असेल, इथे जर राष्ट्राचा प्रमुख भिक्खू आला, म्हणजे त्या राष्ट्रातला सगळ्यात मोठा भिक्खू, तर राष्ट्रपती सुद्धा आपली खुर्ची सोडतो. आणि जोपर्यंत तो भिक्खू बसत नाही तोपर्यंत राष्ट्रपती सुद्धा बसत नाही, कारण ते बौद्ध राष्ट्र आहे का ना. इकडं काही काही ठिकाणी तर आम्ही भरतीच्या लोकांना खुर्च्यावर उठवतो आहे ना, आणि त्याच्यावर जाऊन बसतो, आणि बसतच नाही तर पायावर पाय टाकून बसतो आहे का ना. इथे अग्निदत्ताने प्रवेश घेतला आणि अग्निदत्ताने प्रवेश घेतला. राजा त्याच्या आसनावर बसणारच होता. एवढ्यात राजाला त्या अग्निदत्तानं पाहिलं आणि अग्निदत्त लागूनच म्हणू लागला, राजाचा विजय असो, राजाचा विजय असो. आमचा राजा लय दयाळू आहे, आमचा राजा लय मयाळू आहे, आमचा राजा लय दानशूर आहे. मी राजाला अशी याचना करतोय की माझ्याकडे 2 बैल होते, त्यातला एक मेला, आता उरलेला एक तुम्हीच घ्या.
एक मागायला गेला होता, उरलेला देऊन आला. नाही ना, एक मेला बुवा दुसरा दे असं म्हणायचं होतं. तर ते मेनी आता एक मेला दुसरा काय करू, हे घ्या. राजानं ऐकलं, राजा हसला. राजाला समजलं की याचं त त प प झालेला आहे. राजा हसू लागला आणि राजा हसता हसता म्हणाला सोमदत्ताला, अरे सोमदत्ता, तुझ्या वडिलांच्या सांगण्याहून असं वाटू लागलंय की तुमच्याकडे लय बैल आहे. सोमदत्त म्हणी, बापाच्या बोलण्याकडे जाऊ नका. अर्ध शेत नागरायचं तसंच राहिलं, एक बैल मरून पडलाय. तेव्हा अग्निदत्त म्हणी, राजन चुकी झाली, माफी असू द्या. तुम्ही जर मदत केली तर म्हणे आमच्याकडे जास्त बैल होतील. आणि राजा दयाळू होता. राजानं सोमदत्ताच्या वडिलाला 16 बैल दिली. राजा घेणारा असतात तर, है ना, राजा घेणारा असता तर म्हणाला असता, एका बैलात शेती कशी काय करतो, शेती मी ह्याच नावावर कर. बैल तर घेतलाच असता. हिसकून ते बुद्ध काळातले लोक होते. अरे जमिनीवरती सोन्याच्या मोहरणा अंथरणारे लोक बुद्धासाठी, ते बुद्ध काळ आहे. आता चालता चालता 10ची नोट दिसू द्या बघ, त्याच्यावर पाय ठेवून उभे राहतात. पण असे पाय ठेवतात दिसली नाही पाहिजे. काऊन बाय काऊन उभी नाही, माय असेच उभी आहे. माय 15 मिनिटापासून पायाने इथंच उभी आहे. नाही माय काय नाही, पायाला दुखायला जरा, पायाला दुखायला तर पाय हलवून नाही म्हणते. बरं आहे म्हणते, ते पाय हलतच नाही, एवढा पाय दुखायला म्हणते. आणि जराशी पुढे गेली की लवकर लपते, खाली झोपून पटकन घेते, पिशवीत टाकते. आणि पुन्हा तिने विचारलं, बाई झाला का पाय बरोबर, हा आता बरं वाटते म्हणते. ही अशी अवस्था आहे माणसाची. बरं हे असे लोक काय आताचेच आहेत का? आणि आताचे लोक जर असे असते तर बुद्धाचा उपदेश आता लागू पडला असता का? नाही. तर लालूदाई सारखे तेव्हापासून आहेत, ते आताही आहेत. अण्णाथ पिंडकासारखे तेव्हाही होते ना आताही आहेत. देवदत्तासारखे तेव्हाही होते ना आताही आहेत. अजय शत्रूसारखे तेव्हाही होते ना आताही आहेत. विशाखासारखे तेव्हाही होते ना आताही आहेत. है ना, चांगले वाईट सोबतच राहतात. सारेच जण चांगली एकत्र आल्यावर भांडणं कशी होती मग? आणि मग भांडणच नाही झाले तर मग वकील उपाशी मरतील ना, पोलीस स्टेशन बंद पडतील, आहे का नाही? त्याच्यामुळे बॅलन्स करण्यासाठी चांगले वाईट सोबतच राहतात. पण याच्यात एक खूप महत्वाचं आहे, चांगले सुखानं राहतात, चांगले सुखानं जगतात, चांगलं सुखाने पोटभर खातात आणि चांगल्याच पद्धतीनं मरतात. वांगले चांगलं मरत नाही, तोंड वासूनच मरतात. हो नाही, खरं आहे. म्हणजे काय कुठं आहे, पद्धत थोडीशी सांगण्याची वेगळी असेल, पण तोंड वासूनच मरतात वांगले. म्हणजे चांगला माणूस मेल्यानंतर बघा, त्याच्या स्मशानात गेल्यानंतर लोक किती रडतात, नाही हो लय चांगला होता, हो लय बरा होता, हो. आणि आता वांगला जाऊ द्या बरं, त्याच्या घरातलेच म्हणतात बरं झालं गेला. खरं आहे, माणसाची मानसिकता ही. आणि इथे हा राजा दिलदार होता म्हणून जमला कार्यक्रम. राजा दिलदार होता. राजानं अग्निदत्ताला 16 बैल दिले. आता 16 बैल म्हणजे किती जोड्या? 8 जोड्या. आणि दागिने देऊन टाकले आणि एक गावची वतनदारी दिली. त्याच्या उपजीविकेचं साधन म्हणून एक गाव त्याला डायरेक्ट देऊन टाकलं. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले, अग्निदत्त जो आहे तो लालूदाई आहे,
त्याच्यानंतर जो सोमदत्त आहे ते स्वतः बोधिसत्व आहेत, है ना. तर अशा पद्धतीने तथागत सम्यक बुद्धांनी तिथे त्यांना उपदेश दिला की हे कर्म, हे संस्कार, हे चित्ताचे संस्कार वर्षानुवर्ष नाही तर जन्मोजन्मी आपला पिच्छा सोडत नसतात. भगवंत म्हणाले, भिक्खूनो, लालूदाई सारखं जीवन जगण्यात काही मजा नाहीये. माणसानं मोठ्या मनानं जे माहिती आहे ते माहिती आहेच म्हणावं आणि जे माहिती नाही ते माहिती नाहीच म्हणावं. असं जर आपण बोललो तर मग माणूस कुठे चार चौकात फसत नाही. नाहीतर जे माहिती नाही तर माहिती आहे म्हणालो तर मग माणूस लवकरच कुठं ना कुठं तरी फसते. ज्याला फसायचं नाही त्यांनी मात्र लालूदाईचा हा गुण सोडून देण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे अल्पज्ञानी मनुष्य कसा आहे, बैलासारखा आहे. अल्पज्ञानी माणसाचं फक्त मांस वाढते, प्रज्ञा मात्र वाढत नाही. ज्ञान वाढते का तर नाही. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे असलेल्या सर्व भिक्खू भिक्खुनींना, उपासक उपासिकांना धम्म समजून सांगत असताना आणि लालूदाईचं संस्कारित चित्ताचं वर्गीकरण करत असताना ही गाथा बोलली, जी गाथा धम्मपद गाथा क्रमांक 152 आहे. आणि वर्ग 11वा जो जरा वर्ग आहे त्या वर्गातील ही 7व्या क्रमांकाची गाथा आहे. भगवंत गाथेचा उपदेश देताना म्हणतायत, अपसुत्तायं पुरिसो बलिवड्डो वजिरती मस्सानी तस्स वडटन्ति पय्या तस्स न वड्डति. भगवंत म्हणतात की अल्पश्रुत व्यक्तीचे केवळ बैलासारखे मांस वाढते, त्या प्रमाणात त्याची प्रज्ञा वाढत नाही. जे लोक कमी ऐकतात है ना, तर अशा लोकांची प्रज्ञा वाढत नाही. प्रज्ञा म्हणजे काय, तर ज्ञान वाढत नाही. ज्ञान साधं सुद्धा ज्ञान आहे का ते नाही, ते विशुद्ध स्वरूपातलं ज्ञान आहे. धम्माच्या श्रवणातून जे काही प्रज्ञा मिळते त्याला विशुद्ध स्वरूपातलं ज्ञान म्हणतात. आणि विशुद्ध स्वरूपातलं ज्ञानच आमच्या मनाचे संस्कार धुवून टाकू शकते. आणि म्हणून माणसाने प्रज्ञावान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा मनुष्य प्रज्ञावान बनतो तर तेव्हा मात्र त्याचं चित्त त्याच्या अधीन होऊन जाते. आणि त्याच्या अधीन झालेलं चित्त मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारे कुशल कर्म करण्यास कामाला लावत असते. आणि म्हणून आपण अशा पद्धतीचं जीवन जगून आपलं जीवन सुद्धा सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी बनवण्याचा प्रयत्न करावा. लालूदाई या धम्मकथेच्या माध्यमातून तथागत सम्यक संबुद्धांनी इथे असलेल्या सर्व उपासक उपासिकांना हा जीवनातील अमूल्य असा धम्मबोध करून दिलेला आहे. या धम्मबोधाने आपल्या सर्वांचं जय मंगल आणि कल्याण हो अशी मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करीत आहोत. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या युट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत स्वरूपाची मंगल मैत्री व्यक्त करतो. आणि आजचा धम्म संस्कार हा आपल्या सर्वांना मंगल मैत्री अर्पण करून इथेच संपन्न करतो.